सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ग्रामपंचायत निमगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। ध्वजारोहण ग्रामपंचायत निमगावचे सरपंच कैलास कातोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। संविधानाच्या माध्यमातून प्रजेला खऱ्या अर्थाने स्वतंत्र बहाल करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकंदरीत संघर्ष त्यागाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी। ग्रामपंचायत निमगावचे सरपंच कैलास कातोरे असे यावेळी यांनी म्हटले। ग्रामपंचायत उपसरपंच अजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य सिकंदर शेख, ग्रामपंचायत सदस्य खंडेराव कडलक, नाना कातोरे, गुलाबराव गोसावी, रवी जगताप, गणेश वाहडणे, आकाश जगताप आदी गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते। गावात प्रभात फेरी यावेळी काढण्यात आली। मुलांना विविध खाऊचा वाटप सुद्धा यावेळी करण्यात आला व मुलांना विविध खाऊचा वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी सरपंच कैलास कातोरे, उपसरपंच अजय जगताप, रवी जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व निमगाववासियांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो। आज भारताला राज्यघटना विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केली। त्यामुळे हा प्रजासत्ताक दिन पूर्ण भारतात अतिशय आनंदाच्या वातावरणात साजरा करीत आहे। निमगाव या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज या प्रजासत्ताक दिनाची सुरुवात प्रभात फेरी काढून आणि झेंडावंदन होऊन या ठिकाणी होत आहे। की परत एकदा सर्व निमगाववासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। झाला पण देश हा कसा चालवायचा याची माहिती नसल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी रोजी संविधान हे सादर करून हा देश कसा चालवायचा या दिनानिमित्त मी पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिनाच्या सर्व देश बांधवांना शुभेच्छा। आज भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली। तर आज आपल्याला भारतामध्ये ब्रिटिशांनी गेल्यानंतर 15 ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्य मिळालं, परंतु खरी सत्ता जी मिळाली ती आपल्याला 26 जानेवारी 1947 साली मिळाली। तर संविधान झाल्यानंतर त्या संविधानाप्रमाणे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाप्रमाणे आजपर्यंतची राज्यघटना चालू आहे। तर या राज्यघटनेप्रमाणे आपला भारत देश सगळ्या देशापेक्षाही सर्व राज्यघटना इतकी सुंदर आहे का त्याच्यामध्ये कोणालाही काही बोट घालण्यासाठी जागा नाही अशी राज्यघटना आहे। तर मी सर्व बांधवांना देशवासियांना आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।